नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं घोडेगाव म्हैस बाजारात. आज आपण श्री साई डेअरी फार्मवरती आपल्या जे संपूर्ण म्हशी आहेत त्यांचा स्टॉक बघणार आहेत आणि त्यांची किंमत तुमच्यासाठी खास आपण ऑफर रेटमध्ये लावलेली आहे. आज नमस्कार राहुल दादा. नमस्कार दादा. कसं काय बाजार वगैरे? बाजार आज शांत आहे. आता कसं चौकट पाऊस चालू झाल्यामुळं गिराईक सध्या कमी आहे. बाजार आजच्या बाजारात कमी आहे. पाऊस वगैरे? पाऊस भरपूर पाऊस झाला त्यामुळेच गिराईकाची संख्या थोडी कमी आहे. आपल्याकडे किती म्हशी आहेत आज आपल्या डेअरी फार्मवर? आज 10-12 म्हशी होत्या, त्यातल्या काही विकल्या. आता 5-7 म्हशी आहेत अवेलेबल आहेत. तर दादा आम्हाला पहिल्या म्हशीपासून किंमत सांगा. आता हिच्यापासून आता या म्हशी दिलेल्या आहेत. दिलेल्या म्हशी लातूरवाल्यांना दिल्या. हां हां. कोणत्या? या 3 म्हशी दिल्या आहे का? या 2 म्हशी दिलेल्या आहेत. 2 म्हशी. या 6-7 म्हशी आहेत. त्यांचा कसा सौदा झाला त्या पलीकडे 2 म्हशी? या म्हशी आपण त्यांना सडाच्या अंगाच्या आणि दुधाच्या बोली दिलेल्या आहेत. 1,05,000 1,05,000च्या भावाने. तर दादा हिचं काय सांगितलं सांगा बरं. तिथे सांगायला 1,20,000 आहे. प्युअर हरियाणाची म्हैस आहे. बघू शकता एकदम कवळ्या व्याताची. आता दुसऱ्याच व्याताची दुसऱ्या व्याताची म्हैस आहे. शिंगडी पगडी बघू शकतो मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून. म्हैस एकदम क्वालिटी आहे. दादा किंमत काय म्हणली तिची? तिचे सांगायला 21,000 पण समोरासमोर शेतकरी आल्यानंतर 10च्या आसपासचा सौदा होईल. 10च्या आसपास होईल. दादा हिचं पुढचे काय सांगितलं मित्रांनो म्हैस बघा व्हिडिओच्या माध्यमातून कशी. पोटात तिथे तिसरं वेळ. हां तिने मागच्या वेळेस 13 लिटर दिलेलं आहे. 13 लिटर दिलं. 14 ते 15 लिटरच्या आसपास दूध देईल. 100% 100% दूध देईन मित्रांनो. आपण 100% गॅरंटीत बोलीत राहू या म्हशीची. काय बोली राहील? अंगाच्या, सडाच्या आणि दुधाच्या या 3 गोष्टीत आपण बांधेल की देऊ आपण शेतकऱ्यांना. मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतं आपल्या साई डेअरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे. दादा आपण म्हशी कुठून खरेदी करतो? आपण आपला सगळा माल लोकलचा असतो. काही लोकलचा असतो, काही गुजरातच्या भाकड्या येत असतात. आपण त्या खरेदी केल्यानंतर सांभाळायला दिल्यानंतर त्यास आपण मांडीवरती आल्यावर विकायला काढतो. हां हां. तर हिची किंमत काय म्हणली आपण? आता हिची सांगायला 1,30,000 आहे. 1,30,000 आहे मित्रांनो. 1,30,000 सांगितली पण ही सांगण्याची किंमत आहे. एक फायनल किंमत कमी जादा 1,10-1,15च्या आसपास देऊया. 1,10-1,15चं होईल म्हणले. पुढचेच काय सांगितले? आता ही म्हैस लहान आहे. हां हां. तुझे सांगायला 90,000 म्हैस मुर्रा आहे. प्युअर प्युअर मुर्रा आहे. 30 वेळाची म्हैस आहे. हां हां. म्हैस 12 ते 13 लिटरच्या आसपास म्हैस दूध पिळली. मित्रांनो ठेका बघा कसा आहे म्हशी. अजून कच्ची म्हैस आहे. 8 ते 10 दिवसाची. मित्र शिंगडी पगडी पण बघा म्हशी एकदम प्युअर आहे. म्हैस जर तुम्हाला खरेदी करायची असेल एकदम रास्त किमतीतली म्हैस आहे. 90,000 सांगितली. याच्यात कमी जास्त काय? याच्यात 85,000 आले फायनलमध्ये. पुढं काय सांगितले? ही म्हैस मोठी. एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे. ही म्हैस 17 ते 18 किती दिवस टाईम येईल? हिला 10-12 दिवस टाईम. 10-12 दिवस टाईम आहे का? 10-12 दिवसच्या आसपास घेईन ती. हां. पण जेवढे दिवस घेईन तेवढी ती जास्त खाली लागत. हो खाली रुंदून अजून पण साईज मोठी होईल. हो. तर हिचं काय सांगितलं मग किंमत? सांगायला 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये आहे का? ही म्हैस घ्यायला गेलो तर सांगायला शेतकरी 2 लाख रुपये सांगत होता. हां. ही म्हैस तुम्हाला 1,40,000 भेटेल. फायनल दूध किती राहील बरं? 17 ते 18 लिटर आरामशीर पिळायचं. नाही 18 पण 16 लिटरला आपण बांधले. 16 लिटरला बांधून राहू. किती दिवस टाईम राहील तिला अजून? 10 ते 12 दिवस टाईम घेईल ती. बरं. आता या 2 बसलेले तर उठू नका पण यांची काय किंमत सांगितली? आता यांच्या सांगायला आता 10चा भाव आहे. हां. 1,10,000चा भाव. किती वेळ त्याच्या? यात आता एक दुसऱ्या व्याताची आणि एक तिसऱ्या व्याताची. मित्रांनो शिंगडी पगडी बघा एकदम दोन्ही पण गवल गरगरीत अशा म्हशी आहेत आणि म्हशी क्वालिटी आहेत. म्हशी बसल्यामुळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून उठलेल्या नाही आहेत. आता बाजाराला भरपूर वेळ झाला आहे. दादाच्याकडं बाकीच्या म्हशी विकल्या गेल्या. किती म्हशी विकल्या आपण टोटल? आपण 4-5 म्हशी विकल्या. 5 म्हशी. आता 6 ते 7 म्हशी आहेत शिल्लक. 5 म्हशी दिलेल्या आहेत. पुढे दिल्या त्या शेतकऱ्याला? निलंगा म्हणून गाव आहे. हां हां. निलंग्याचे व्यापारी आले होते, शेतकरी आले होते आपल्याकडे. असेच युट्यूबच्या माध्यमातून आले होते. हां हां. त्यांना त्या म्हशी दिल्या आपण. दादा आपल्याकडे खात्रीशीर एकदम पावती बिवती करू? एकदम तुम्हाला मार्केटची पावती राहते. आपण गॅरंटी खात्रीशीर त्या पावतीवर तुम्ही महाराष्ट्रात कुठे बी म्हैस घेऊन जाऊ शकता. हो 100%. दादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला. हा नंबर 80-87-23-95-42. राहणार प्रॉपर घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आपल्या साई डेअरी फार्मवरती इतर दिवशी माल अवेलेबल असतो? नक्की. शेतकरी आल्यानंतर आपण इतर दिवशी पण खेड्यावरती माल करून देऊ शकतो त्यांना. चालतंय दादा, धन्यवाद.